प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, तुम्ही या कार्यालयाच्या बाहेरून त्या कार्यालयाच्या बाहेर जाताय, कहीं खुशी कहीं गम असं चित्र सध्या दिल्लीत आहे। काय परिस्थिती आहे जरा सांगा। विलास, मी सध्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात आहे आणि तुम्हाला माहोल दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे भारतीय जनता पक्षाचं मुख्यालय आहे, तिथे विकसित संकल्पपत्र असं लिहिलेलं आहे आणि या जर बघितलं आपण आतमध्ये जर गेलो आपण तर आतमध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे। आता हळूहळू एक नेते यायला, जे विविध नेते जे आहेत भारतीय जनता पक्षाचे ते यायला सुरुवात झालेली आहेत। इथे ज्या पद्धतीनं माहिती देत आहे ते सगळे नेते इथे हळूहळू पोहोचत आहेत, प्रवक्ते देखील दाखल होताना पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी बऱ्यापैकी गर्दी आहे, कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि इथे जर बघितलं आपण तर शायना एनसी देखील इथे आलेले आहे। आपण त्या शायना एनसीकडे जाण्याचा प्रयत्न करू, पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं हा संपूर्ण माहोल जो आहे तो माहोल इथे आहे। इथे जर बघितलं बाजूला इकडे बडबड कट खास करून जर बघितले तर सगळे कटआउट लावलेले आहेत वेगवेगळे। जर बघितलं आपण इथं बऱ्यापैकी विविध प्रवक्ते देखील बाईट देतात, आपल्याला मोठे मोठे कटआउट देखील पाहायला मिळत आहे। नरेंद्र मोदींचं कटआउट आहे, अमित शहांचं कटआउट आहे, सोबतच जर बघितलं आपण तर ते दिल्लीचे अध्यक्ष आहेत सज्जेवा, त्यांचं देखील कटआउट लावलेलं आहे। इथे प्रमुख म्हणजे दर्शनी भागामध्ये जर बघितलं तर टीव्ही लावण्यात आली आहे, तिथे सगळे आकडेवारी आपल्याला पाहायला मिळताना आपल्याला दिसत आहे। आणि सोबतच हा जो माहोल आहे हा माहोल सोबतच जर बघितलं इथे जर आहे, इथे या कटआउट नंतर आतमध्ये विविध सगळ्यांसाठी ज्या पद्धतीने इथे आतमध्ये जर बघितलं तिथे आतमध्ये असे सगळे सेंटर्स उभारण्यात आलेले आहे। विविध न्यूज चॅनलला जागा देण्यात आलेली आहे, त्याची इथे व्यवस्था करण्यात आली आहे। जे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी किंवा इथे कार्यकर्ते आहेत त्यात सगळ्यांनाही इथे नाश्त्याचीही देखील व्यवस्था करण्यात आली आहे। अशा प्रकारची व्यवस्था इथे आपल्याला पाहायला मिळते। माहोल जो आहे सकाळपासूनच इथे आनंदाचा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय। साधारणतः जर बघितलं इथं तर हा जो माहोल आहे या माहोलमध्ये अजून सोबतच जर बघितलं जे समोर आता तुम्हाला मी घेऊन जाणार आहे, जिथे सर्व न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींना इथे जागा देण्यात आली आहे। तिथे सर्व प्रवक्ते नेते एकत्रित येत आहे आणि तिथे सगळे काय प्रतिक्रिया आहे या दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। मोठा संपूर्ण मोठा परिसर आहे आणि इथे त्या पद्धतीने जर बघितलं आपण तर मोठ्या टीव्ही देखील इथे लावण्यात आले आहे। आणि माहोल जो आहे तो माहोल असा आहे की साधारणतः जर बघितलं आपण तर प्रत्येक कार्यकर्ता इथे निश्चितपणे इथे आनंदात आणि मोठे जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत ते देखील इथे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं तर हे प्रमुख स्थान असेल जिथे इथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि प्रमुख प्रवक्ते देखील इथे येऊन प्रतिक्रिया देत आहे आणि जसं जसं कल येत आहे भारतीय जनता पक्षाची तशी ती कल सांगण्याचा प्रयत्न करत आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर दिल्लीतल्या भाजप मुख्यालयातली ही सगळी परिस्थिती आपले प्रतिनिधी आपल्याला सांगत होते। बघा, ही ट्रेन आली आणि ही ट्रेन घेऊन आली आहे नवी आकडेवारी, भाजप 44। ही मेट्रो आपल्याला सांगते की भाजप 44 जागांवरती सध्या पुढे आहे, आम आदमी पक्ष 26, काँग्रेस मात्र 0। एक जागा सुरुवातीपासून दिसत होती ती जागा सुद्धा आता विलुप्त झालेली आहे। आणि जर हेच निकालांमध्ये परावर्तित झालं तर गेल्या 3 विधानसभा निवडणुकीमध्ये कधी काळी निर्विवाद सत्तेत असलेलं काँग्रेस हे भुईसपाट झालंय। आणि खरं तर या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण? आभार सर। काँग्रेसची इतकी दयनीय परिस्थिती, खरं तर काँग्रेसचं नेतृत्व तिथं, काँग्रेससाठी सुद्धा अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक, पण काँग्रेसला इतकं दिल्लीच्या जनतेनं का नाकारावं? शीला दीक्षितच्या नेतृत्वामधलं जे काँग्रेस होतं ते साधारणतः UPA 1च्या अगोदरची काँग्रेस हे एका अर्थानं दिल्लीमध्ये काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे तो दलित असेल, मुस्लिम असेल किंवा कृषक जात समूहातली मंडळी असेल किंवा काही प्रमाणात शीख समुदाय असेल, तर हा काँग्रेसचा वोटर तसा शाबूत होता। परंतु मागच्या 20 वर्षामध्ये आपची सोशल इंजिनिअरिंग असेल किंवा भाजपाची सोशल इंजिनिअरिंग असेल तर आपने काँग्रेसचा एका अर्थाने पूर्ण वोटर जो आहे तो शिफ्ट झालेला आहे आपकडे आणि काँग्रेस ही आता फक्त एक संघटन राहिलेला आहे। काँग्रेसचा जो बेस होता तो पूर्णपणे आपकडे शिफ्ट झालेला आहे। त्याच वेळेस भाजपची जी
स्वतःची सोशल यंत्रणा म्हणजे सोशल इंजिनिअरिंग असेल किंवा राजकीय पक्षाची संघटनात्मक बाब जबाबदारी त्यांचा वावर असेल, हा तसा मागच्या 2 निवडणुकीमध्ये फार प्रभावी आणि जागा जरी 8 असतील मागच्या विधानसभेमध्ये, तरी भाजपची जी काही एकूण केंद्र सरकारमधला भाजपचा जो वावर असेल तो दिल्लीच्या राजकारणात प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसत होता. तर त्या अर्थानं भाजपा ही संघटनात्मक पातळीवरती सातत्यपूर्ण मांडणी करीत मागचे 15 वर्षे दिल्लीमध्ये टिकून आहे. त्याच वेळेस काँग्रेसची जी पूर्ण 20 वर्षापूर्वी त्यांचा जो बोलबाला होता दिल्लीतला, तो आपने पूर्ण शिफ्ट झालेला आहे आपकडे. आणि एका अर्थानं दिल्लीतल्या राजकारणामधले जशा देशातल्या राजकारणाचा राजकीय डिस्कोर्स सेट झालेला आहे, बदललेला आहे, तर तो जो शिफ्ट आहे डिस्कोर्सचा, तो शिफ्ट आपल्याला दिल्लीच्या राजकारणामध्येही दिसेल. त्याच्यामुळे एकेकाळी काँग्रेस सेक्युलरिझमचं बोलायची किंवा सर मी थोडंसं तुम्हाला थांबवतोय. भाजपचा जो कोर वोटर होता तो 38% ते 39% होता, हे आपल्याला कायम दिसलेलं आहे. पण जो फ्लोटिंग वोट आहे, म्हणजे आता जर भाजप अशाच प्रकारे काम करत राहिली तर 48% भाजप जाऊ शकेल. एक्झिट पोल सुद्धा सांगते 48% भाजपला तिथे मतं मिळू शकतात. मग हा जो 10% फ्लोटिंग वोटर आहे तो नेमका कोण आहे आणि तो असा अचानक इतका कसा काय बदलला, काय नेमकं त्याच्या मतात परिवर्तन? नाही, अगदी मला स्वतःला असं वाटतं की आपण जो म्हणाला तो फ्लोटिंग वोटर जो आहे तो एका अर्थानं म्हणजे सगळीकडे जर आपण बघाल तर भाजपच्या म्हणजे जसं महाराष्ट्रात लाडक्या बहिणीचा अचानक इनव्हिजिबल वोटर आपल्याला ऍक्टिव्हेट झाल्याचा दिसेल, किंवा उत्तर प्रदेशमध्ये सरकारी यंत्रणा आणि त्याचा लाभ मिळालेला जो वोटर आहे तो इनव्हिजिबल होता पण तो ऍक्टिव्हेट झालेला दिसेल, तसा भाजपचा सरकारी फायदा घेणारा हा जो वोटर आहे तो खूप मोठ्या प्रमाणात तसा बिहारचा मायग्रंट आहे, उत्तर प्रदेशचा मायग्रंट आहे, इकडे हिमाचल असेल त्याचा मायग्रंट आहे, खूप मोठ्या प्रमाणात नॉर्थ ईस्टचा मायग्रंट दिल्लीमध्ये आहे, तर हरियाणा आणि पंजाब तर एका अर्थानं दिल्लीमध्ये तुम्हाला त्याचं रिफ्लेक्शनच दिसेल. तर या सगळ्या राज्याच्या राजकारणाचा प्रभावही दिल्लीच्या वोटरवरती होतो. आणि एका अर्थानं दिल्लीचा वोटर जो आहे तो असा म्हणजे काय प्लुरल आयडेंटिटी असणारा वोटर आहे, मल्टीकल्चरल वोटर आहे. मी म्हणालो तसं मल्टीकल्चरल हा फक्त कॉस्मोपॉलिटियन या अर्थानं नाही, तर तो वेगवेगळ्या राज्यांमधून आलेला वोटर आहे, त्याची वेगवेगळी मानसिकता आहे. तो दिल्लीत जरी असला तरी त्याच्या राज्याच्या राजकारणाचा प्रभाव दिल्लीमधल्या त्याच्या मतावर. ठीक आहे अजित, की 7 मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती दिसतोय. विलासजी, मला असं वाटतं की ज्या स्वीकारण्याचा प्रश्नच नाही, सबका साथ सबका विकास, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणलेल्या योजना, देशभरामध्ये केलेली कामं, या सगळ्याचा फायदा देशाच्या नागरिकांनाच होतोय. आणि मला असं वाटतं की मुस्लिमांनी स्वीकारलं का असा प्रश्न विचारणं अत्यंत गैरवाजवी आहे. त्याचं कारण असं की आम्ही काही जात धर्म बघून कुठल्या एखाद्या धर्माच्या विकासासाठी काम करणार. तुमच्याकडून आरोप होतो ना ओट जिहाद वगैरे असे सगळे आरोप होतात. विलासजी, आपल्या विचारांवरती ठाम असलं पाहिजे. आम्ही 100% हिंदुत्ववादी आहोत, पण आमचं हिंदुत्व हे धर्माधर्मात भेद करणारं नाहीये, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सातत्यानं महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं असेल तर 23 मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीने तर विजयी झाला. त्याचं कारण असं आहे, आपण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला एखादा राजकीय पक्ष, एखादी विचारधारा ही निष्पक्षपणे सामान्यांच्या करता काम करते आणि त्यातला फायदा जेव्हा दिसतो, आमचा 100% असा प्रयत्न आहे की आमच्या मुस्लिम बंधू भगिनींच्या मुलांना उच्च शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे, जसं इतरांना मिळतं. त्यांच्या वस्त्यांमध्ये विकासाची कामं झाली पाहिजे, त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ गेला पाहिजे. आणि तो जाण्याकरता विलासजी, आम्ही सातत्यानं आत्तासुद्धा महाराष्ट्रामध्ये 18 तारखेपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. त्यानिमित्तानं आम्ही काय योजना केल्या ते घेऊन आम्ही घरोघरी दारोदार फिरतोय, आम्ही जातोय. प्रत्येक आमच्या सभासदाला टार्गेट आहे आणि सक्रिय सभासदात 100 नोंदणी झाल्याशिवाय तो सक्रिय सभासद मानला जाणार नाही. त्याने 1000 जणांची नोंदणी करायची आहे आणि ती मोबाईल ॲपद्वारे होणार आहे. आमच्या लाभार्थ्यांकडे आम्ही सर्वप्रथम जातोय आणि मला सांगायला अभिमान वाटतो, महाराष्ट्रात 1 कोटीची नोंदणी आमची झाली आहे. विलासजी, हे काम बोलतं. आणि मला
इथं जी आत्ता आमच्या दिल्लीमधल्या मुख्यालयाकडनं माझ्याकडे जी माहिती आली आहे 12 पैकी 7 मुस्लिम बहुल मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आघाडीवरती. ठीक आहे, म्हणजे तुम्ही याला मी याचं नुसते कोणाला तरी विश्लेषण पैसे दिले काहीतरी दिलं म्हणून लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. लोकांसाठी काम करा, मी लोक विश्लेषण मतदान करतो करा. ना, मी याचं विश्लेषण घेतो ना. आपल्यासोबत डॉक्टर आहेत, डॉक्टर मोरे. ते असं म्हणतात की मुस्लिम बहुल अशा मतदारसंघांमध्ये सुद्धा भाजप पुढे आहे. याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? आम आदमी पक्षानं हिंदुत्वाच्या वाटेवर जाण्याचा प्रयत्न केला, पुजाऱ्यांना पगारी देण्याच्या संदर्भातला असेल किंवा काय. मुस्लिम नाराज झाला की डिवाइड झाला? काय झालं की भाजपचं बल्ले बल्ले झालं? मला वाटतं की आम आदमी पक्ष सर्व जाती धर्मातल्या सर्व समूहांना सोबत घेऊन एकत्रित विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवण्यासाठी. स्पेसिफिक उत्तर द्या ना. नाही बघा, आता जर तुम्ही म्हटलात की मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये का पुढे आहे, त्याचं उत्तर आहे की तुम्हाला अजून वाट बघावी लागेल. मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये फक्त मुस्लिमच वोट करतात असं नाही, तिथे हिंदूही असतात. त्यामुळे काही पेट्या कुठल्या भागातून कुठे आपल्याला माहिती नाही. आणि कदाचित काही मुस्लिमांनी बीजेपीला वोट केलं तर याच्यामध्ये वाईट वाटायचं काही नाही, उलट चांगलंच आहे. भाजपचं जर कॅरेक्टर बदलत असेल. थांबा